जेव्हा हे निश्चित झाले की महाभारताचे युद्ध आता होणारच, तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की विजयी होण्यासाठी आपल्याला त्या वानराची गरज आहे, जे वानर माझ्या मागील युगामध्ये पण माझ्यासोबत होते. ज्यावर अर्जुन श्रीकृष्णाला बोलला की मी तर नर आहे, मग मला वानराची काय गरज आहे? ज्यावर श्रीकृष्ण बोलले, मी तर स्वतः नारायण आहे, जर मला स्वतःला या वानराची गरज आहे तर पार्थ तू कोण आहेस? त्यानंतर श्रीकृष्ण भगवान हनुमान यांच्याकडे पोहोचले आणि त्यांना बोलले की तुम्ही आमच्या रथाच्या ध्वजावर विराजमान व्हा. ज्यावर हनुमान यांनी एक अट घातली की मी तर तिथे राहतो जिथे भक्तिभजन होते, आणि त्यांनी श्रीकृष्णांना सांगितले, माझे प्रभू श्रीराम तर असे होते की ते युद्ध चालू असताना त्याच्यामध्ये ज्ञानाच्या गोष्टी पण सांगत होते. त्यानंतर श्रीकृष्ण त्यांच्या बोलण्याशी सहमत झाले आणि बजरंगबली अर्जुनाच्या रथावर ध्वजेच्या रूपात विराजमान झाले व कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण यांनी गीतेचा तो अद्भुत उपदेश सांगितला. याचा अर्थ अर्जुन तर एक फक्त बहाणा होता, खरं तर हा गीतापाठ तर हनुमान यांना ऐकवायचा होता.